नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मस्त झणझणीत अशा चवळीच्या शेंगांची भाजी बघणार आहे। तर चला तर जास्त वेळ न करता पटकनच रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी अर्धा किलो चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि ह्या विकतच्या शेंगा आहे मंडळी। तर अर्धा किलो छान घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या, त्याला छान मस्त असं कापून सुद्धा घ्या। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर कढई ठेवायची आहे आणि मी या ठिकाणी एक माप साधं तेल टाकलेलं आहे आणि एक माप सरसोचं तेल टाकलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी तुम्ही जे तेल वापरता ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल, पण सरसोच्या तेलाने खूप मस्त चवळीच्या शेंगांची भाजी बनते मंडळी। तर बघा, या ठिकाणी मोहरी आणि जिरं मी सोबतच टाकत आहे। जिरं तर पटकनच होऊन जातं, पण जे मोहरी आहे त्याला सुद्धा आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे। तर मी थोडीशी दरदरी अद्रक लसणाची पेस्ट खलबत्त्यात कुटून घेतलेली होती आणि त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे। सोबतच आता आपण या ठिकाणी थोडासा कांदा सुद्धा टाकून घेऊया। तर कांदा मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे मंडळी आणि छान मस्त असा बारीक कापून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। कांद्याने खूप छान मस्त अशी चव येते, कारण की या भाजीमध्ये आपण कोणताही मसाला वापरणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला एक मोठा कांदा वापरायचा आहे। तर कांद्याला छान असं लालसर होईपर्यंत मस्त असं भाजून घ्या किंवा तेलात मस्त होऊ द्या। तर जेव्हा आपला कांदा छान होणार, त्यानंतर आपण जेव्हा भाजी जेवणार, खूप छान मस्त अशी टेस्ट येणार। तर बघा, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर मी इथे 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। चम्मच लहान आहे मंडळी, त्यामुळे 1 चम्मच मी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा किलो शेंगा आहे। तर बघा मंडळी, चवळीच्या शेंगा अतिशय अप्रतिम अशा बनतात। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। तर बघा, यानंतर आपल्याला एक लहान आकाराचा टमाटर सुद्धा टाकून घ्यायचा आहे। टमाटर लक्षात ठेवा, टमाटर जेव्हा तुम्ही टाकता ते कच्चं नको, पिकलेलं हवं, म्हणजे पिकलेलं असायला हवं, कारण की जे पिकलेलं टमाटर वापरतो ना आपण, त्याने खूप मस्त अशी टेस्ट येते। तर बघा, 1 चम्मच मी इथे लाल तिखट पावडर टाकलेला आहे आणि सोबतच थोडीशी हळदी टाकलेली आहे, सोबतच थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि सोबतच आपण इथे जो घरचा मसाला बनवलेला आहे तो सुद्धा टाकलेला आहे। संपूर्ण मसाले टाकल्यानंतर आपल्याला पटकन मस्त याला छान असं फिरून घ्यायचं आहे आणि फिरवणं झाल्यानंतर आपली भाजी लगेच मस्त अशी 5 ते 6 मिनिटात तयार होणार आहे। तर यामध्ये आपण बिलकुलही कोणताही मसाला वापरणार नाही आहे, फक्त थोडासा आपण गरम मसाला टाकलेला आहे। तुम्ही तो स्किप केला तरी सुद्धा चालेल। तर बघा मंडळी, या ठिकाणी आपल्याला ज्या शेंगा आपण कापून घेतल्या किंवा तोडून घेतलेल्या आहे, त्या संपूर्ण या ठिकाणी टाकायच्या आहे। खूप छान भाजी बनते मंडळी, बिलकुलही जास्त मसाला गिसाला वापरायची सुद्धा गरज नाही आहे। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला मस्त भाजी बनवून घ्यायची आहे आणि 5 ते 6 मिनिट मस्त झाकण ठेवून याला शिजू द्या आणि मस्त पाणी वगैरे काहीही टाकायची गरज नाही मंडळी। जे तुम्ही तेल टाकलेलं आहे त्यामध्येच मस्त ज्या आपल्या शेंगा आहे त्या मस्त शिजून तयार होणार आहे। तर वालाच्या शेंगाची भाजी तर तुम्ही बनवतच असाल, पण चवळीच्या शेंगांची भाजी नक्की अशा प्रकारे बनवून बघा, खूप छान बनते आणि अप्रतिम खायला सुद्धा टेस्ट लागते। तर बघा मंडळी, या ठिकाणी आपली मस्त 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेस की आपली शेंगाची भाजी कशी दिसत आहे। तर बघू शकता मंडळी, या ठिकाणी आपली शेंगाची भाजी मस्त अशी होऊन तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चवळीच्या शेंगा बनवायला बिलकुल विसरू नका आणि चुटकीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया मंडळी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, आराम करा आणि चुटकीच्या रेसिपी बघायला बिलकुलच विसरू नका। तर बघा, आपल्या भाजीचा लूक असा आलेला आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा। तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट टाकलंच तरी सुद्धा चालते मंडळी, पण प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे मी ते ॲड केलेलं नाही आहे। तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी तर टाकलेलं नाही आहे। नक्की ट्राय करा। बाय बाय मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।